नमस्कार. आपल्या किचन मध्ये आज बनवलेली आहे मस्त कुरकुरीत चविष्ट कोथिंबीर वडी बनवलेली आहे। सध्या बाजारामध्ये एकदम फ्रेश मिळत आहे। पाहू शकता एकदम मस्त खुसखुशीत बनली, किती छान। वाह, चव तर खूपच छान झालेली आहे। पाहू शकता एकदम मस्त झाली। कोथिंबीर वडी कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। ही 2 गड्डी कोथिंबीर गावरान कोथिंबीर आहे, निवडून घेतली व्यवस्थित। त्याला आता धुवून घ्यायचंय। 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग निथळून कपड्यावरती सुकायला टाकायची। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अन्नपूर्णा रेखा या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ पूर्ण पहा। खूप एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवलेली आहे वडी। कपड्यावरती सुकून घ्यायचे आपल्याला 10 मिनिट। जर सुकवले नाही तर जास्त पीठ लागते, मग ती वडी एकदम कुरकुरीत बनत नाही। त्यामुळे सुकवून घ्यायची, म्हणजे जास्त पीठ लागत नाही वडी बनवण्यासाठी। कमी पिठामध्ये होऊन जाते आणि मग छान क्रिस्पी कुरकुरीत बनते आणि चव पण कोथिंबीरीची छान येते। आणि शक्यतो वडी बनवण्यासाठी गावरान कोथिंबीरीचाच वापर करावा। दुसरी पण भेटते, त्याची वडी नाही छान लागत। तर बारीक कापून घ्यायची, आपल्याला शक्य होईल तेवढी बारीक कापायची। पाहू शकता एकदम कोरडी झालेली आहे। मस्त अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोथिंबीर कापून घ्यायची। हे कापून झालेले आहे, पाहू शकता। आणि हे 2 कप बेसन पीठ घेतले। तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण वापरू शकता, पण मी सर्व बेसन पीठच वापरले। हे तीळ घेतले ते 1 वाटी, मिरची घेतली 5-6, आलं घेतले 2 इंच, हळद आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा चमचा मिरची पावडर आहे, हिंग घेतले थोडं आणि मीठ, आणि हे जिरा आहे 1 चमचा। हिंगामुळे छान चव लागते आणि आल्यामुळे सुद्धा। आता आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे मिरचीचा। मिरची, जिरं आणि लसूण आणि मीठ घालून हा 1/2 चमचा मीठ आहे, तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता, चवीपुरतं घालायचे। आलं बारीक कट करून घालायचे, म्हणजे व्यवस्थित बारीक होतं मिरची बरोबर। मस्त ठेचा तयार आहे, काढून घ्यायचा आहे आता। दुसऱ्या प्रकारची पण वडी
बनवलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर कोथिंबीर घेतली, त्यामध्ये तीळ घालायचेत। असं वाटतं जास्त होतील की काय, पण टाकले सर्व। वाटी भरून घेतले होते तरी 50 ग्रॅम असतील। ठेचा टाकायचा आहे। ही अर्धा चमचा घेतलेली मिरची पावडर, हळद आणि हे हिंग मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता बऱ्यापैकी कोथिंबीरीनेच हे ओलं झालंय। त्यामध्ये आता बेसन घालून मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं बेसन घालायचे। पाहू शकता त्याच्या मॉइश्चर मध्येच एवढं ओलं झालंय। राहिलेलं पीठ घालायचे अजून। थोडंसं पाणी घातलं, एक छोटी वाटी, म्हणजे 3-4 चमच्याचा अंदाज। पाहूया अजून लागतंय का थोडं। टाकलंय तेवढं पाणी, एक वाटी। तेवढ्यामध्ये तयार झालंय। पाणी जास्त नाही घालायचं, नाहीतर त्याला जसं भिजेल तसं जास्त पातळ होतं। त्यामुळे शक्यतो पाणी टाळायचं कोथिंबीरीच्या वडीमध्ये। चाळणीला तेल लावून घेतलंय। आपल्याला चाळणीमध्ये उकडून घ्यायची वडी, त्यामुळे तेल लावून घेतलंय। आता वडी बनवून घ्यायची। पोळपाटावरती मी थोडंसं तेल लावलंय। उंडा करून घ्यायचा आहे आपल्याला। मी लाटून घेणार आहे। पाहू शकता मस्त लाटले जाते। त्याला पाणी नाही घातल्यामुळं अजून त्याला पाणी नाही सुटलेलं जास्त, त्यामुळे लाटायला जमते। तुम्ही पेपर खाली टाकून पण लाटू शकता, किंवा पण असं चाळणीमध्ये जर थापली तर मग ती नंतर निघत नाही वडी। त्यामुळे आपण बाजूलाच अगोदर तयार करून घ्यायची। सारखी लाटून घ्यायची सर्व बाजूंनी। मस्त मस्त दिसते, पाहू शकता। आता चाळणीमध्ये काढून घ्यायची। मस्त खूप छान बसली। आता पॅन मध्ये पाणी ठेवलंय, त्यामध्ये स्टँड ठेवून पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवायचे आणि त्याला 10 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित उकडून घ्यायची। छान आतपर्यंत उकडली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। लवकर जर काढले तर पीठ शिजले जाणार नाही। पाहू शकता मस्त झाली। 10 मिनिट झालेत। आता हे सुरी
घालून बघायची, ती चांगली निघते ह्याचा अर्थ आपली वडी तयार झालेली आहे, मस्त झाली। आता दुसरी पण तशाच पद्धतीने ठेवली वडी, तर तिला उकडायला ठेवली। तोपर्यंत ही आपण पहिली वडी कट करून घ्यायची। मी दाखवते कशी कट होते, एकदम मस्त। वा, आपण या न तळता अशा उकडलेल्या स्टोर करून ठेवू शकता आणि आठवडाभर तळून परत नंतर जेव्हा वाटेल तेव्हा गरम गरम खाऊ शकता, मस्त। मस्त, खूप छान दिसतात, पाहू शकता। वा, तर दुसरी पण झाली वडी तयार, ती पण कट करून घ्यायची आपल्याला, म्हणजे तळण्यासाठी सर्व तयार आहेत आपल्या वड्या आता। मस्त, ह्या तयार झाल्यात। आता तळायला तेल ठेवलंय मी साईडला गॅसवरती। तेल तापलेलं आहे, शक्यतो फुल फ्लेमवरती सुरुवातीला तळून घ्यायचं। छान कडक होईपर्यंत झाऱ्या नाही लावायच्या त्याला। आता पलटी करून घ्यायचे। तळलेले आहेत, काढून घ्यायच्यात आता, मस्त गोल्डन कलर वरती काढून घ्यायचे आपल्याला। जास्त ब्राऊन कलर होईपर्यंत नाही ठेवायचा, नाहीतर त्या खूपच कडक होतात। मस्त, खूप छान दिसतात, मस्त। काढून घेतल्यात, पाहू शकता किती सुबक झालेत, सुरेख दिसतात। वा, मस्त। दुसरी बॅच पण तळून झालेली आहे। वा, काय भन्नाट दिसतायत। पाहू शकता किती एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत। वा, चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत रेसिपी पाहून, व्हिडिओ पाहून रेसिपी बनवून खात राहा, आनंदी राहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।